Good evening students. Today we will discuss the last theorem in the differentiation chapter is if x is equal to f of t and y is equal to g of t are the two differentiable function of t so that y is a differentiable function of x and if dx upon dt is non-zero, is not equal to, then dy upon dx is equal to dy upon dt whole divided by dx upon dt. There are the last one theorem on differentiation chapter. सर्वात शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा 4 मार्क्ससाठी वेटेज असलेला हा आहे तुमचा डिफरन्शिएशन मधला पॅरामेट्रिक डिफरन्शिएशन. म्हणजे काय थेरम कशाचा? पॅरामेट्रिकचा. याला आपण पॅरामेट्रिक फॉर्म म्हणतो. मग पॅरामेट्रिक फॉर्म म्हणजे काय तर x इज इक्वल टू r cos थीटा आणि y इज इक्वल टू r sin थीटा हे आपण बघितले बघा. त्याला आपण काय म्हणतो पॅरामेट्रिक फॉर्म. त्याच पद्धतीने जर एखाद्या पॉइंटवरनं आपण जर डेरिव्हेटिव्ह घेणार असून x इज इक्वल टू अँड y इज इक्वल टू डिफरंट फॉर्म, ते दोन डिफरंट फंक्शन होत असेल, जर ते दोन फंक्शन जर डिफरंट असेल तर त्यांचा डेरिव्हेटिव्ह कसा घेणार विथ रिस्पेक्ट टू टी. बघा विथ पॅरामीटर कोण आहे टी आहे. इथं पॅरामीटर टीला आपण पॅरामीटर पण म्हणू शकतो. मग आहे x इज इक्वल टू एफ ऑफ टी नावाचं डिफरंट फंक्शन असेल, कोणाचं पण टीचं असेल. म्हणजे थोडं टीचं म्हणजे काय x इज इक्वल टू साइन टी, x इज इक्वल टू कॉस टी या पद्धतीनं. नंतर y इज इक्वल टू ई रेस टू टी म्हणजे x रिप्लेस बाय टी. जसं आपण तिथे x घेतो तसं तिथं टी इन डिफरन्शियल फंक्शन ऑफ टी आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह टी विथ रिस्पेक्ट टू टी घेणार. सपोज काय तर साइन टीचा डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे कॉस टी असणार आहे. टी स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह असणार किती असणार टी स्क्वेअरचा असणार आहे 2t असणार आहे. ओके या पद्धतीने. मग सो दॅट y इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ x. त्यामध्ये पण y कोणतं फंक्शन असणार आहे डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ x जर असेल तर त्यांचा डेरिव्हेटिव्ह असतो dy अपॉन dx इज इक्वल टू dy अपॉन dt होल डिवाइडेड बाय dx अपॉन dt. बघा तर प्रत्येक प्रॉब्लेम सॉल्व करत असताना हा थेरम सॉल्व करत असताना यामध्ये फक्त एकच गोष्ट सर्वात महत्त्वाची असू द्या की तुम्हाला काय प्रूव्ह करायचं आहे, त्यावरनं तुम्ही तो पूर्ण थेरम डिराईव्ह करू शकता. ओके या पूर्ण थेरममध्ये काय काय रे dy अपॉन dx इज इक्वल टू dy अपॉन dt होल डिवाइडेड बाय dx अपॉन dt. मग किती व्हेरिएबल्स किंवा किती आपण म्हणूया तर किती पॅरामीटर आले तर बघा y दिसतोय, x दिसतोय आणि t दिसतोय. म्हणजे किती आहे x, y आणि t. मग बघा लेट सर्वात महत्त्वाचं आहे वन सेंटेन्समध्ये तुम्हाला 1 मार्क मिळेल असा आहे. लेट कोण कोण आहे लेट डेल्टा y, डेल्टा x and delta t be the small increment in y, x, t respectively. डेल्टा y इन y म्हणजे डेल्टा y इतका स्मॉल चेंज कोणामध्ये होतो y, डेल्टा x एवढा चेंज कोणामध्ये होतो x मध्ये आणि डेल्टा t मध्ये काय होतो स्मॉल चेंज काय होतो डेल्टा t. स्मॉल चेंज आहे अति म्हणजे स्मॉल मध्ये किती 0 पॉइंट मी पूर्ण ब्लॅक बोर्डवरती 0 लिहिलं आणि शेवटला मी जर 1 लिहिला तर तो 0 होणार नाहीये पण स्मॉल चेंज असणार आहे. ॲज डेल्टा x टेन्स टू 0, डेल्टा x टेन्स टू 0 असेल तर डेल्टा y टेन्स टू ऑल्सो 0 आणि डेल्टा t टेन्स टू 0. तो चेंज किती असणार आहे टेन्स टू 0. किती टेन्स टू 0 असणार आहे. मग बघा नेक्स्ट आहे सर्वात महत्त्वाचं, इथे 1 मार्क मिळेल तुम्हाला. नंतर आहे कन्सिडर. कन्सिडरमध्ये प्रत्येक थेरममध्ये डीचा डेल्टा केलेला आहे. बघा काय केलं आहे फक्त डीचा डेल्टा प्रत्येक. कन्सिडर डेल्टा y अपॉन डेल्टा x इज इक्वल टू डेल्टा y अपॉन डेल्टा t होल डिवाइडेड बाय डेल्टा x अपॉन डेल्टा t. टेकिंग लिमिट ऑन बोथ साइड. दोन्ही बाजूस काय घ्या टेकिंग लिमिट ऑन बोथ साइड ॲज डेल्टा t टेन्स टू 0. दोन्ही बाजूचं लिमिट घ्या डेल्टा t टेन्स टू 0. मग काय होणार आहे लिमिट डेल्टा t टेन्स टू 0 डेल्टा y अपॉन डेल्टा x इज इक्वल टू लिमिट डेल्टा t टेन्स टू 0 डेल्टा y अपॉन डेल्टा t होल डिवाइडेड बाय लिमिट डेल्टा t टेन्स टू 0 डेल्टा x अपॉन डेल्टा t. ओके या पद्धतीने
दोन्ही बाजूस लिमिट घेतलं, लिमिट न्यूमरेटर डिनॉमिनेटर होतं, दोघांना पण काय केलं सेपरेट केलं. सर्वात महत्त्वाचं सेंटेन्स, सिन्स y and x is differentiable function of, since काय म्हणलं आपण डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ t, हा x आणि हा y डिफरन्शिएबल फंक्शन कोणाचं आहे, y and x is differentiable function of t. देन काय म्हणता येईल, देन लिमिट डेल्टा t टेन्स टू 0 delta y upon delta t is equal to dy upon dx, and also limit delta t tends to 0 delta x upon delta t is equal to dx upon dt. फार तर फार याला नाव द्या, याला इक्वेशन नंबर फर्स्ट म्हणा, याला इक्वेशन नंबर काय म्हणा सेकंड म्हणा. नाव पुट इक्वेशन सेकंड इन इक्वेशन फर्स्ट. काय म्हणतो मी, पुट इक्वेशन सेकंड इन फर्स्ट. मग इथं डेल्टा टी टेन्स टू 0 आहे, पण याचा डिनॉमिनेटर किती आहे डेल्टा एक्स, आणि म्हणून ऑल्सो डेल्टा एक्स टेन्स टू 0. जसा डेल्टा टी टेन्स टू 0 चेंज होते तसा डेल्टा एक्स टेन्स टी पण काय होते 0 होते. म्हणून हा एक बदल इथं करता येईल, लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स इज इक्वल टू, सेकंडमध्ये फर्स्ट पुट केलं, सेकंड फर्स्टमध्ये पुट केलं, लिमिट डेल्टा टी टेन्स टू 0 डेल्टा वाय किती आलं ते डी वाय अपॉन डी टी, सॉरी इथे काय आहे डी वाय अपॉन डी टी. मग किती आलं डी वाय अपॉन डी टी होल डिवायडेड बाय डी एक्स अपॉन डी टी. थेरमची कोणती साईड आली तुम्हाला, आर एच एस आली, हेन्स म्हणता येईल, हेन्स आर एच एस एक्झिस्ट. तुमची जर आर एच एस एक्झिस्ट होत असेल, हेन्स एल एच एस ऑल्सो एक्झिस्ट, एल एच एस ऑल्सो एक्झिस्ट. आणि म्हणून लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स इज इक्वल टू डी वाय अपॉन डी एक्स. आणि मग तो थेरम म्हणता येईल तुम्हाला, डी वाय अपॉन डी एक्स इज इक्वल टू डी वाय अपॉन डी टी होल डिवायडेड बाय डी एक्स अपॉन डी टी विच इज रिक्वायर्ड रिझल्ट. ओके, या पद्धतीने जर तुम्ही व्यवस्थितपणे थेरम पाठ केला तर तो खूप इझी. बघा परत एकदा मी करतो की हा थेरम बोर्डच्या पेपरला आल्यानंतर सर्वात महत्त्वाचं तुम्हाला फक्त एवढीच गोष्ट माहीत पाहिजे, काय डी वाय अपॉन डी एक्स इज इक्वल टू डी वाय अपॉन डी टी होल डिवायडेड बाय डी एक्स अपॉन डी टी. आणि यामध्ये थेरम तुम्हाला दिलेला असणार आहे, स्टेटमेंट दिलेलं असणार आहे. आधी असं कधीच पेपरला विचारलेलं नाही की स्टेट अँड प्रूव्ह, असं कधीही झालेलं नाही. बघा निदान हे जर दिले प्रूव्ह दॅट डी वाय अपॉन डी एक्स, मग काय करणार पॅरामीटर काउंट करायचे. बघा काय काउंट करायचे पॅरामीटर थोडक्यात. मग वाय आहे, एक्स आहे आणि हा कोण आहे टी आहे. बघा जर पहिला थेरम घेतला तिथे एक्स आहे, वाय आहे आणि यू आहे. जर दुसरा थेरम घेतला त्यामध्ये फक्त एक्स आणि वाय आहेत. ओके, मग काय म्हटलो मी, लेट डेल्टा वाय डेल्टा एक्स डेल्टा टी बी द स्मॉल इन्क्रीमेंट. इन्क्रीमेंट म्हणजे चेंज, काहीतरी चेंज होतोय. कसा इन कणामध्ये इन वाय एक्स अँड टी रिस्पेक्टिवली. ओके, कसा कसा चेंज होतोय ॲज डेल्टा एक्स टेन्स टू 0. डेल्टा एक्सची किंमत कुठपर्यंत जाते टेन्स टू 0, पण 0 नाही म्हणजे अतिशय स्मॉल. आणि म्हणून स्मॉल किती तर 0 पॉईंट केला आणि पूर्ण ब्लॅकबोर्डवरून 0 लिहिला आणि शेवट 1 म्हटलं तर आपण त्याला 0ही म्हणू शकत नाही आणि 0पेक्षा ग्रेटर दॅनही म्हणू शकत नाही, म्हणजे एखादा स्मॉल चेंज असेल. मग कन्सिडर काय म्हटलो डेल्टा वाय, म्हणजे मग कन्सिडर करायचे की ही जी थीम आहे हे ते प्रूव्ह करायचं. इथं फक्त डी असेल तर डीचा काय करूया आपण डेल्टा करूया. मग डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स इज इक्वल टू, ही मोठी क्वांटिटी असेल तर ही छोटी क्वांटिटी. बघा डेल्टा म्हणजे ते छोटीमध्ये कन्वर्ट झाली. डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स इज इक्वल टू डेल्टा वाय अपॉन डेल्टा टी होल डिवायडेड बाय डेल्टा एक्स अपॉन डेल्टा टी टेकिंग लिमिट ऑन बोथ साइड डेल्टा टी टेन्स टू 0. मग मी आर एच एस सॉल्व करतोय ना, मग डेल्टा टी ज्याचा डिनॉमिनेटर जो आहे ना तो लिमिट घ्यायचं. मग डेल्टा टी टेन्स टू 0. ओके, डेल्टा टी टेन्स टू 0 डेल्टा टी टेन्स टू 0. ओके, इथं पण डेल्टा टी टेन्स टू 0, पण इथं डिनॉमिनेटर कोण होता डेल्टा एक्स, आणि म्हणून मी ते लिमिट काय करून घेतलं नंतर चेंज करून घेतलं या स्टेजमध्ये. ओके, या पद्धतीने का केलं की डेल्टा टी टेन्स टू पण 0 आहे आणि डेल्टा एक्स टेन्स टू पण 0 आहे, म्हणजे जो पाहिजे तो आपण घेऊ शकतो अशा पद्धतीने. सिन्स वाय अँड एक्स इज डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ टी, आणि मग मात्र यासाठी एक मार्क त्यांनी राखून ठेवलेला आहे की वाय आणि एक्स हे कोणाचं फंक्शन आहे तर वाय आणि एक्स ही डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ टी. हा टी खूप महत्त्वाचा.
प्रत्येक वेळेस y इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ, तिथं म्हटलं होतं आपण y इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ u पहिल्यामध्ये आणि u इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ x, त्यामध्ये नंतरच्या स्टेपमध्ये डायरेक्ट x इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ y इनवर्समध्ये, आणि यामध्ये सिन्स y अँड x इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ t असेल, आणि म्हणून दोन स्टेप वापरले मी. याला खूप महत्त्व. सेकंड इक्वेशनला लिमिट डेल्टा t टेन्स टू 0 डेल्टा y अपॉन डेल्टा t इज इक्वल टू dy अपॉन dt, आणि लिमिट डेल्टा t टेन्स टू 0 डेल्टा x अपॉन डेल्टा t इज इक्वल टू dx अपॉन dt. पुट इक्वेशन सेकंड इन इक्वेशन फर्स्ट मध्ये पुट केलं. मला RHS आली थेरमची. RHS जर एक्झिस्ट होत असेल तर LHS ऑल्सो एक्झिस्ट, आणि म्हणून आपण काय म्हणलो, dy अपॉन dx इज इक्वल टू dy अपॉन dt होल डिवायडेड बाय dx अपॉन dt. मग हा बोर्डसाठी प्रॉब्लेम ओळखायचा कसा, यावरचे प्रॉब्लेम कसे असतील तर विद्यार्थी मित्र अतिशय सोपे आहेत. पॅरामॅट्रिक वरती x ची व्हॅल्यू सेपरेट दिली जाते आणि y ची व्हॅल्यू सेपरेट दिली जाते. फक्त दोघांचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे विथ रिस्पेक्ट टू t. मग विथ रिस्पेक्ट टू t ला घाबरून जाण्याची अजिबात गरज नाही. x चा डेरिव्हेटिव्ह जसा 1 असतो तसा t चा डेरिव्हेटिव्ह 1, sin t चा cos t, cos t चा मायनस sin t, x रेस टू n चा जसा n इंटू x रेस टू n मायनस 1 तसा t रेस टू n चा n इंटू t रेस टू n मायनस 1. only parameter is changed, the derivative will be same. Okay, now write down this first upon very important theorem. तीन थेरम आहेत. तीन पैकी एक हमखास बोर्डच्या एक्झामसाठी 100% येऊ शकतात असे आहेत. थेरम जर तुमचा नाही आला तर त्यावरला प्रॉब्लेम तुम्हाला व्यवस्थितपणे काय करायचा आहे, लिहिता आला पाहिजे. ओके, नाव राईट डाऊन दिस. बघा आपण बघत होतो पॅरामॅट्रिक थेरम. पॅरामॅट्रिक थेरम काय आहे? पॅरामॅट्रिक थेरम तर dy अपॉन dx इज इक्वल टू dy अपॉन dt होल डिवाइडेड बाय dx अपॉन dt वेअर x अँड y विथ द फंक्शन ऑफ t. तर तुमच्यामध्ये एक्सरसाइज 1.4 प्रॉब्लेम नंबर फर्स्ट मी या ठिकाणी घेतो. एक एक्सरसाइज 1.4 क्वेश्चन नंबर फर्स्ट मध्ये आहे, फाइंड dy अपॉन dx. काय करायचं आहे? dy अपॉन dx x इज इक्वल टू 80 स्क्वेअर, x इज इक्वल टू 80 स्क्वेअर आणि y इज इक्वल टू टू 280. व्हेरी सिंपल प्रॉब्लेम आहे. x इज इक्वल टू 80 स्क्वेअर आणि y इज इक्वल टू 80. ज्या वेळेस x आणि y असे दोन सेपरेट काय येत असेल, तुम्हाला सेपरेट फंक्शन येत असेल तर 100% शुअर राहा की तो प्रॉब्लेम कोणाचा आहे, पॅरामेट्रिक फॉर्मचा आहे. सॉल्व करण्यासाठी अतिशय सोपे बघा. सोल्युशन सुरुवातीला x इज इक्वल टू 80 स्क्वेअर घेतला, x इज इक्वल टू 80 स्क्वेअर, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी म्हणायचे. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी का बरं? तर x अँड y आर द फंक्शन ऑफ टी आहे, डिफरन्शियल फंक्शन ऑफ टी आहे. मग त्या x चा विथ रिस्पेक्ट टू टी म्हणल्यावर विथ रिस्पेक्ट टू म्हणजे डिनॉमिनेटर dx d बाय dx विथ रिस्पेक्ट टू टी म्हणून dx अपॉन dt. ए बी द कॉन्स्टंट आहे तसं ठेवला. ओके, टी स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह ओनली किती 2t आणि म्हणून मला म्हणता येईल 280. ओके, कायला 280. नंतर आहे y इज इक्वल टू 280 डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी. मग काय येईल y चा dy अपॉन dt. ह्या प्रत्येक प्रॉब्लेममध्ये हे कॉन्स्टंट असणार बघा. x चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी काय dx अपॉन dt आणि y चा dy अपॉन dt. ओके, मग हा 2a कॉन्स्टंट आहे आणि त्या नुसत्या t चा किती आहे 1, म्हणजे सिम्पली म्हणता येईल मला किती 2a. काय म्हणता येईल 2a. ओके, मग आता बाय डेफिनेशन ऑफ पॅरामीटर, बाय डेफिनेशन ऑफ किंवा बाय थेरम म्हणा, बाय थेरम या दोन फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे dy अपॉन dx इज इक्वल टू dy अपॉन dt होल डिवायडेड बाय dx अपॉन dt.
हे दोन फॉर्म्युल्यामध्ये आपण जर किंमत भरली तर dy अपॉन dt किती आपला dy अपॉन dt बघा इथं दिलं dy अपॉन dt 2a. इथं एक गडबड बघा, आपल्याला काही वेळेस चुकून dx अपॉन dt ची किंमत आपण पटकन वरती टाकतो, तेव्हा नीट लक्ष द्या dy अपॉन dt वरती आहे हा, मग किती आहे हा 2a आणि dx अपॉन dt किती आहे 2at. 2a गेट कॅन्सल इज इक्वल टू 1 अपॉन t आणि म्हणून तुमचा शेवटचा रिझल्ट असेल dy अपॉन dx इज इक्वल टू 1 अपॉन t विच इज द रिक्वायर्ड रिझल्ट. मल्टिपल चॉईस क्वेश्चनसाठी हा प्रॉब्लेम काय आहे महत्त्वाचा आहे. ओके, नाव राईट डाऊन दिस. 1 मार्कसाठी पण हा विचारला जाऊ शकेल. राईट डाऊन. बघा एक्सरसाइज 1.4 मधला हा क्वेश्चन नंबर फर्स्ट मी इथं सॉल्व करण्यासाठी घेतलेला आहे. 2, 3, 4, 5, 6 आणि 7 एवढे प्रॉब्लेम आहेत आपल्यासमोर. यामधले प्रॉब्लेम आपण आता काय करणार आहोत सॉल्व करणार आहोत. अतिशय लक्षपूर्वक बघा, ओळखायला खूप सोपा आहे. कसा ओळखणार की एक्स आणि वायच्या व्हॅल्यू कशा दिलेल्या असणार सेपरेट. ज्यावेळेस सेपरेट दिलेल्या असणार त्यावेळेस 100% शुअरली का तो कोणता टाईप आहे पॅरामॅट्रिक टाईप आहेत. मग यामध्ये मी बघतोय बघा पहिला प्रॉब्लेम मी घेतोय फर्स्ट एक्स इज इक्वल टू ए कॉट थिटा आणि y इज इक्वल टू बी कोसेक थिटा. ओके, यामध्ये सोल्युशन करताना आता पॅरामीटर बदलला टीचा थिटा आला काही प्रॉब्लेम नाही. मग सुरुवातीला सोल्युशन एक्स इज इक्वल टू ए कॉट थिटा घेतला मी. डिफरन्शिएट आता कोण म्हणावं लागेल रे विथ रिस्पेक्ट टू थिटा म्हणावं लागेल. ओके, टी असेल तर विथ रिस्पेक्ट टू टी, थिटा असेल तर थिटा, यम असेल तर यम. ओके, या पद्धतीने मग एक्सचा डेरिव्हेटिव्ह डी एक्स अपॉन डी थिटा इज इक्वल टू ए कॉन्स्टंट कॉट थिटाचा डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक स्क्वेअर थिटा. कॉट थिटा डेरिव्हेटिव्ह किती मायनस कोसेक स्क्वेअर थिटा. नंतर नेक्स्ट आहे y इज इक्वल टू बी कोसेक थिटा. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू थिटा, वायचा डेरिव्हेटिव्ह डी वाय अपॉन थिटा, बी इंटू किती कोसेक थिटा मायनस कोसेक थिटा इंटू कॉट थिटा, बी ॲज इट इज मायनस कोसेक थिटा इंटू कॉट थिटा. या पद्धतीने. ओके, या पद्धतीने. आता हा प्रॉब्लेम मला परत असा लिहिता येईल डी एक्स अपॉन डी थिटा इज इक्वल टू मायनस ए इंटू कोसेक स्क्वेअर थिटा. सेम डी वाय अपॉन डी थिटा इज इक्वल टू मायनस बी कोसेक थिटा इंटू कॉट थिटा. बाय थेरम, कोणता थेरम आहे हा पॅरामेट्रिक फॉर्म, बाय पॅरामेट्रिक थेरम असं मला वाटलं असतं. काय पॅरामेट्रिक थेरम डी वाय अपॉन डी एक्स इज इक्वल टू डी वाय अपॉन डी थिटा होल डिवायडेड बाय डी एक्स अपॉन डी थिटा. मग डी वाय अपॉन डी थिटा किती आहे मायनस बी कोसेक थिटा इंटू कॉट थिटा आणि याचा आहे डी एक्सचा मायनस ए इंटू कोसेक स्क्वेअर थिटा. हा कोसेक थिटा काय होईल कॅन्सल होईल, हा मायनस मायनस काय होईल प्लस. मग आलं आपलं बी अपॉन ए इंटू कॉट थिटा अपॉन कोसेक थिटा. आता हे पण व्यवस्थित जर लिहिलं ना तर अजून याला सिम्प्लिफाय पण करता येईल बघा, किंवा ॲट द रेट ठेवलं तरी चालेल बी अपॉन ए. ओके, आता कॉट म्हणजे कोसेक म्हणजे काय म्हणता येईल 1 अपॉन साइन थिटा. ओके, हा कोसेक म्हणजे काय म्हणता येईल कोसेक म्हणजे बघा वाटलंच असं लिहितो बी अपॉन ॲज इट इज. कॉट म्हणजे किती कॉस थिटा अपॉन साइन थिटा आणि कोसेक थिटा म्हणजे किती 1 अपॉन साइन थिटा. आणि फार तर फार हा काय म्हणता येईल हा बी अपॉन ए ॲज इट इज कॉस थिटा अपॉन साइन थिटा मल्टिप्लाय बाय हा वरती जाईल साइन थिटा अपॉन 1. हा साइन थिटा काय होईल कॅन्सल. बघा डिनॉमिनेटरचं होईल 1 साइन थिटा अपॉन 1 साइन थिटा. मग काय आलं शिल्लक बी अपॉन ए इंटू ओनली कॉस थिटा. ओके, विच इज द रिक्वायर्ड रिझल्ट. हा होता तुमचा कधी फर्स्ट नंबरचा प्रॉब्लेम. ओके, नाव राईट डाऊन दिस. बघा आपल्याकडे दुसरा प्रॉब्लेम आहे थर्ड नंबरचा. एक्स इज इक्वल टू अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर आणि वाय इज इक्वल टू लॉग ऑफ ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर. ओके, आता हा यम हा पॅरामीटर आहे.
एम हा काय आहे पॅरामीटर. आपल्याला ए तर काय म्हणता येईल, ए बी द कॉन्स्टंट आपण असं समजूया. आता इथं मात्र आहे ए कॉन्स्टंट आहे की एम दिलेलं नाही, पण आपण काय म्हणणार आहोत एम दिलंय. प्रॉब्लेममध्ये तसं काही दिलेलं नाही. फाइंड dy/dx म्हटले, पण आपण एम काय घेऊया पॅरामीटर घेऊया. ओके, मग सोल्युशन x इज इक्वल टू √a² + m². डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू m. ओके, त्या x चा dx/dm इज इक्वल टू √x चा 1/2√x a² + m² इंटू त्या कोणाचा डेरिव्हेटिव्ह f(x) चा इंटू d/dx ऑफ a² + m² दॅट इज इक्वल टू 1/2 टाइम रूट ऑफ a² + m². त्या a² चा 0 आणि m² चा किती 2m, म्हणजे किती येईल तो 2m/2 इंटू अंडर रूट ऑफ a² + m². 2 ला 2 गेट कॅन्सल इज इक्वल टू m/√ऑफ a² + m². हे कोणाचं उत्तर आलं dx/dm आलं. ओके, आता आपण घेणार आहोत y इज इक्वल टू लॉग ऑफ a² + m². अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू m. बघा लक्ष ठेवा बरं का, पॅरामेट्रिक फॉर्ममध्ये पॅरामीटर बदलत असतो. त्या y चा dy/dm इज इक्वल टू लॉग x चा किती असतो 1/x, म्हणून कोण आला 1/a² + m², आणि त्या a² + m² चा अगेन 0 + 2m, आणि म्हणून ते आन्सर आलं 2m/a² + m². नाव बाय डेफिनेशन ऑफ पॅरामीटर बाय, बघा हे आलं तुमचं dx/dm आणि हा आला तुमचा dy आपण बाय डेफिनेशन ऑफ किंवा थेरम पॅरामीटर पॅरामेट्रिक फॉर्म काय dy/dx इज इक्वल टू dy/dm होल डिवायडेड बाय dx/dm. मग कोण आहे dy/dm तर आत्ताच आलेला 2m/a² + m² होल डिवायडेड बाय किती m/√ऑफ किती a² + किती m². ओके, या पद्धतीने मग ते शेवटचं असं होणार आन्सर dy/dx इज इक्वल टू 2m/a² + m². तो रूट वरती जाणार a² + m²/m. m गेट कॅन्सल, हा पूर्ण स्क्वेअर कॅन्सल, इकडे एक स्क्वेअर रूट येईल, आणि म्हणून तुमचं आन्सर येईल शेवटचं dy/dx इज इक्वल टू 2 बघा बरं का, हा m ला m काय केला कॅन्सल, हे स्क्वेअर रूट होतं आणि याच्यातलं एक स्क्वेअर रूट कॅन्सल झालं, म्हणजे शिल्लक राहिलं अंडर रूट ऑफ a² + m² विच इज द रिक्वायर्ड रिझल्ट. ओके, या पद्धतीने काय होतं हा सेकंड प्रॉब्लेम कंप्लीट. ओके, राईट डाऊन दिस. बघा आता नेक्स्ट आहे x इज इक्वल टू साइन थिटा आणि y इज इक्वल टू टॅन थिटा. हा तुम्ही होमवर्कला सॉल्व करू शकता, एकदम इझी आहे. मी नेक्स्ट घेतो आय थिंक मार्च 2014चा आहे हा प्रॉब्लेम, और 2 MCQ होता, मल्टिपल चॉईस क्वेश्चन. x इज इक्वल टू a1 मायनस कॉस थिटा अँड y इज इक्वल टू a इंटू थिटा मायनस साइन थिटा. या प्रॉब्लेममध्ये आय थिंक आलेल्या आन्सरमध्ये थिटाची व्हॅल्यू π/4 टाका असं पण होतं. काय होतं फाइंड dy/dx. काय क्वेश्चन आहे आपला फाइंड dy/dx. ओके, सोल्युशन x इज इक्वल टू a1 मायनस कॉस थिटा. ओके, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू कोन थिटा. त्या x चा dx/dθ ए बी द कॉन्स्टंट ॲज इट इज, 1 चा 0 मायनस कॉस थिटाचा मायनस साइन थिटा, म्हणजे फक्त आला तो a साइन थिटा, मायनस मायनस गेट प्लस, हॅन्स dx/dθ इज इक्वल टू a साइन थिटा. ओके, नेक्स्ट आहे बरं y इज इक्वल टू a थिटा मायनस साइन थिटा, हॅन्स dy/dθ a कॉन्स्टंट ॲज इट इज, थिटाचा 1 डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू थिटा, 1
ॲज इट इज थिटाचा 1 ए कॉन्स्टंट थिटाचा 1 मायनस साईन थिटाचा डेरिव्हेटिव्ह कॉस थिटा दॅट इज इक्वल टू ए इंटू 1 मायनस कॉस थिटा. बाय थिअरम ऑफ पॅरामेट्रिक थिअरम काय सांगतो पॅरामेट्रिक थिअरम? dy अपॉन dx इज इक्वल टू dy अपॉन d theta होल डिवाइडेड बाय dx अपॉन d theta इज इक्वल टू इथं आहे a इंटू ब्रॅकेट 1 मायनस कॉस थिटा अपॉन a इंटू साइन थिटा. हे पुढं सॉल्व करता येईल ए गेट कॅन्सल. ओके 1 मायनस कॉस थिटाचा फॉर्म्युला आहे 2 टाइम साइन स्क्वेअर थिटा अपॉन 2 आणि साइन थिटाचा आहे 2 टाइम साइन थिटा बाय 2 इंटू कॉस थिटा बाय 2. स्क्वेअर कॅन्सल हा पूर्ण साइन थिटा बाय 2 कॅन्सल. 2 ला 2 गेट कॅन्सल आणि लास्ट आन्सर तुमचं हे येऊ शकेल dy अपॉन dx इज इक्वल टू साइन थिटा बाय 2 अपॉन कॉस थिटा बाय 2 दॅट इज टॅन थिटा बाय 2. ओके आणि त्या थिटाची किंमत जर पाय बाय 2 दिली तर पाय बाय 4 होईल आणि त्याचा आन्सर 1 पण येऊ शकेल. त्यासाठी क्वेश्चन कसा असणार? फाइंड dy अपॉन dx ॲट थिटा इज इक्वल टू पाय अपॉन 4 आलं तर. असा प्रॉब्लेम तिथं होता, इथं नाही. इथं फक्त कोण शोधत आपल्याला dy अपॉन dx. म्हणजे काय केलं आपण? x घेतला डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू थिटा, पॅरामीटर थिटा होता ना, dx अपॉन थिटा ए कॉन्स्टंट 1 चा 0 मायनस कॉस थिटाचा मायनस साइन थिटा मायनस मायनस प्लस दॅट इज 0 प्लस साइन थिटा मीन्स साइन थिटा इंटू ए साइन थिटा. वाय ए इंटू थिटा मायनस साइन थिटा ए कॉन्स्टंट ॲज इट इज थिटाचा 1 मायनस साइन थिटाचा कॉस थिटा ए 1 मायनस कॉस थिटा. बाय डेफिनेशन ऑफ पॅरामेट्रिक व्हॅल्यू टाकल्या कॅन्सल केल्या. ॲज इट इज ठेवण्यापेक्षा मी म्हटलं की 1 मायनस कॉस थिटाचा मला फॉर्म्युला माहिती आहे 2 टाइम साइन स्क्वेअर थिटा बाय 2. नंतर मला कळालं की स्क्वेअर कॅन्सल होण्याने मी साइन थिटाचा हाफ अँगल फॉर्म्युला वापरतो 2 टाइम साइन थिटा बाय 2 इंटू कॉस थिटा बाय 2. 2 गेट कॅन्सल एक्स स्क्वेअर एक्स स्क्वेअर पूर्ण कॅन्सल होईल साइन थिटा बाय 2 अपॉन कॉस थिटा बाय 2 दॅट इज dy अपॉन dx इक्वल टू टॅन थिटा बाय 2. हे त्याचं होतं रिक्वायर्ड रिझल्ट. ओके नाव राईट डाऊन दिस. बघा नेक्स्ट प्रॉब्लेम आहे आपला हा झाला x इज इक्वल टू टी प्लस 1 अपॉन टी ब्रॅकेट रेस टू ए आणि y इज इक्वल टू ए रेस टू टी प्लस 1 अपॉन टी. व्हेरी इंटरेस्टिंग प्रॉब्लेम अँड मोस्ट इम्पॉर्टंट म्हणेल. इम्पॉर्टंट बिकॉज या फॉर्म्युल्यामध्ये बऱ्याचशा काही गोष्टी आपल्याला अनुभवायच्या आहेत. प्रॉब्लेम खूप सोपा आहे परंतु तेवढा तो ट्रिक्स आहे. मग x इज इक्वल टू टी प्लस 1 अपॉन टी म्हणजे हा आहे x पूर्ण, हा कंपोजिट फंक्शन आहे x आणि हा आहे ब्रॅकेट रेस टू ए म्हणजे x रेस टू n. म्हणजे काय येईल डी x इज इक्वल टू, हा प्रॉब्लेम मोठा आहे व्यवस्थितपणे मला, x इज इक्वल टू टी प्लस 1 अपॉन टी ब्रॅकेट रेस टू ए डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी. काय म्हणता येईल? डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी. काय येईल डेरिव्हेटिव्ह एक्सचा एक्स रेस टू एन चा एक्स रेस टू एन चा डेरिव्हेटिव्ह असेल एन इंटू एक्स रेस टू एन मायनस 1. मग तो ए पुढं एक्स इज इक्वल टू ए इंटू टी रेस टू 1 प्लस टी ब्रॅकेट रेस टू ए मायनस 1 इंटू डी बाय डी टी ऑफ टी प्लस 1 अपॉन टी. ओके दॅट इज एक्स इज इक्वल टू ए इंटू टी रेस टी प्लस 1 अपॉन टी ब्रॅकेट रेस टू ए मायनस 1 इंटू 1 मायनस 1 अपॉन टी स्क्वेअर. आता 1 अपॉन टीचा डेरिव्हेटिव्ह मायनस 1 अपॉन टी स्क्वेअर असतो. 1 अपॉन एक्सचा स्टँडर्ड डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 अपॉन एक्स इज मायनस 1 अपॉन एक्स स्क्वेअर. हेन्स 1 अपॉन टी डेरिव्हेटिव्ह मायनस 1 अपॉन टी स्क्वेअर. ओके हे आलं डी एक्स अपॉन डी टी. कोणाला हा डी एक्स अपॉन डी टी. कोण येते आपला हा डी एक्स अपॉन डी टी, डी एक्स अपॉन डी टी. हे व्यवस्थित जर ओके असू द्या नेक्स्टला घेऊ आपण. हां सांगतोय मी नंतर बुकमधलं ॲन्सर आणि हे ॲन्सर आपलं टॅली झालं पाहिजे, त्यासाठी काही मॉडिफिकेशन करावं लागणार या प्रॉब्लेममध्ये आणि म्हणून हा प्रॉब्लेम खूप महत्त्वाचा. शो दॅटला जर आला तर मग y इज इक्वल टू ए रेस टू टी प्लस 1 अपॉन टी
कॉन्स्टंटच्या डोक्यावर फंक्शन म्हणजे ए रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह हा, म्हणून काय म्हणतो मी डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी, मग वायचा dy अपॉन टी, ए रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो ए रेस टू एक्स ॲज इट इज, ए रेस टू एक्स ॲज इट इज इंटू लॉग ए इंटू डी बाय डी टी ऑफ कोणाचा टी प्लस 1/t दॅट इज इक्वल टू ए रेस टू टी प्लस 1/t इंटू लॉग ए ब्रॅकेट 1 मायनस 1 अपॉन टी स्क्वेअर, 1 मायनस बघा हा टीचा 1 आणि 1 अपॉन टीचा मायनस 1 अपॉन टी स्क्वेअर बाय डेफिनेशन ऑफ पॅरामीटर, काय म्हणते बाय डेफिनेशन ऑफ किंवा डेफिनेशन किंवा थेरम म्हणा पॅरामेट्रिक थेरम, पॅरामेट्रिक थेरम काय आहे पॅरामेट्रिक थेरम dy अपॉन dx इज इक्वल टू dy अपॉन dt होल डिवायडेड बाय dx अपॉन dt, मग काय येणार dy अपॉन dx इज इक्वल टू टाका फॉर्म्युले dy अपॉन dt ए रेस टू टी प्लस 1 अपॉन टी इंटू लॉग ए इंटू 1 मायनस 1 अपॉन टी स्क्वेअर होल डिवायडेड बाय ए इंटू टी प्लस 1 अपॉन टी ब्रॅकेट रेस टू किती ए मायनस 1 इंटू 1 मायनस 1 अपॉन टी स्क्वेअर, हा 1 मायनस टी स्क्वेअर हा 1 मायनस टी स्क्वेअर काय होईल 1 मायनस 1 अपॉन टी स्क्वेअर 1 मायनस 1 काय आला कॅन्सल, बाकी कुठेही काही कॅन्सल होणार लॉग ए आणि 1 वगैरे काही कॅन्सल होणार नाही, हे काय राहिलं मग शिल्लक dy अपॉन dx इज इक्वल टू ए रेस टू टी प्लस 1 अपॉन टी इंटू लॉग ए अपॉन ए इंटू टी प्लस 1 अपॉन टी ब्रॅकेट रेस टू ए इंटू टी प्लस 1 अपॉन टी ब्रॅकेट रेस टू मायनस 1, एवढे एक फक्त मी वेगळं केलं, का केला ते मला थोडं आन्सर अजून सोप्या रूपात लिहायचं होतं, काय टी प्लस 1 अपॉन टी रेस टू ए इंटू टी प्लस 1 अपॉन रेस टू मायनस 1 बेस सेम ॲडिशन केली परत ए मायनस 1. आता माझ्या प्रॉब्लेमकडे मी परत एकदा जातो आणि मला काही इझिली काही फॉर्मॅटमध्ये सापडते बघू, ए रेस टू टी प्लस 1 अपॉन टी म्हणजे कोण वाय, ओके मग इथं आला किती वाय इंटू लॉग ए अपॉन नंतर टी प्लस 1 अपॉन टी रेस टू ए, टी प्लस 1 अपॉन टी रेस टू ए म्हणजे कोण एक्स, म्हणजे कोण आलं तर ए एक्स इंटू 1 अपॉन टी प्लस 1 अपॉन टी रेस टू मायनस 1, टी प्लस 1 अपॉन टी रेस टू मायनस 1 म्हणजे तो वरती गेल्यावर काय होईल किंवा ॲज इट इज ठेवलं तरी काही अडचण नाही, टी प्लस 1 अपॉन टी ब्रॅकेट रेस टू मायनस 1, फार तर फार हे ॲन्सर आपल्याला असं लिहिता येईल dy अपॉन dx इज इक्वल टू y इंटू लॉग ए इंटू टी प्लस 1 अपॉन टी होल डिवायडेड बाय ए एक्स, हा वरती गेलो काय होईल प्लस होईल, ओके हा मायनस 1 रेस टू ना आपण कसं मायनस 10 रेस टू असल्यानंतर वरती गेलो प्लस होतो तसा या पद्धतीने, मग टी प्लस 1 अपॉन टीची काही किंमत आहे का वाटतं की तुम्हाला असं टी प्लस 1 अपॉन टीची काही किंमत वगैरे नाही, ओके ॲज इट इज ठेवलं तरी काही अडचण नाही, हे त्याचं होतं एक एक्झाम्पल एक्सचा डेरिव्हेटिव्ह घेतला वायचा डेरिव्हेटिव्ह घेतला नंतर बाय डेफिनेशन ऑफ पॅरामीटर एक्स रेस टू एन हे कॉम्पोजिट फंक्शन होतं, एक्स रेस टू एनचा डेरिव्हेटिव्ह ए इंटू एक्स रेस टू एन मायनस 1 इंटू टीचा 1 आणि 1 अपॉन टीचा मायनस 1 अपॉन टी स्क्वेअर, हा होता ए रेस टू एक्स, तर एक्सचं फंक्शन कॉम्पोजिट होतो म्हणून ए रेस टू एक्सचा ए रेस टू एक्स इंटू लॉग ए इंटू परत कोणाचा टी प्लस 1 अपॉन टी, ओके नाव राईट डाऊन दिस केअरफुली, दिस प्रॉब्लेम इज मोस्ट इम्पॉर्टंट फॉर HSC एक्झाम. बघा नेक्स्ट आहे एक्स इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ 2t अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर आणि y इज इक्वल टू सेक इनवर्स ऑफ रूट ऑफ 1 प्लस टी स्क्वेअर. हा जो प्रॉब्लेम आहे ना हा इनवर्स फंक्शन मधला आहे, ओके आठवते काय इनवर्स फंक्शन ऑफ मेथड ऑफ सबस्टिट्यूशन, इनवर्स बाहेर कोण आहे कॉस इनवर्स म्हणजे आतमध्ये आपल्याला कॉसचा फॉर्म्युला आणावा लागेल, कॉस आणावा लागेल किंवा साइन आणावा लागेल.
इथं आहे सेक म्हणजे आतमध्ये सेक आणावं लागेल. मग त्यासाठी मेथड ऑफ सबस्टिट्यूशन मी वापरतो. सोल्युशन याचं x इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ 2t अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. आणि म्हणून सांगतोय हा प्रॉब्लेम महत्त्वाचा. बघा मेथड ऑफ सबस्टिट्यूशनमध्ये बरेचसे काही प्रॉब्लेम तुम्हाला महत्त्वाचे मी लिहून दिले. मग पुट काय पुट करतो, पुट t इज इक्वल टू टॅन थिटा, पुट t इज इक्वल टू टॅन थिटा. मग काय येईल, x इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ, x इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ 2 टॅन थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. हा कोणाचा तरी फॉर्म्युला आहे. x इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ, हा फॉर्म्युला आहे साइन 2 थिटाचा. कोणाचा आहे, साइन 2 थिटा. आतमध्ये साइन इनवर्स पाहिजे होता. x इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ साइन 9 कॉस 90 प्लस थिटा इज इक्वल टू साइन थिटा, कॉस 90 प्लस थिटा कॉस ऑफ पाय बाय 2 प्लस थिटा 2 थिटा. ओके, मग कॉस इनवर्स ऑफ कॉस गेट कॅन्सल इज इक्वल टू पाय बाय 2 प्लस 2 थिटा. ओके, मग आता हा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू थिटा करावा लागेल. परंतु थिटाची व्हॅल्यू काय आहे, थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ टी आहे. काय आहे, बट थिटा इज इक्वल टू एक्स इज इक्वल टू पाय बाय 2 प्लस 2 इंटू टॅन इनवर्स ऑफ टी. कळलं का बरं. ओके, थिटाची व्हॅल्यू किती आहे, थिटाची व्हॅल्यू येईल टॅन इनवर्स ऑफ टी. मग डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी, मग काय येईल, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी म्हणलं dx अपॉन dt इज इक्वल टू पाय बाय 2चं किती 0 प्लस 2 ॲज इट इज आणि टॅन इनवर्स टीचा 1 अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. ओके, हे आले इक्वेशन नंबर फर्स्ट. नंतर आहे y इज इक्वल टू सेक इनवर्स ऑफ अंडर रूट ऑफ 1 प्लस टी स्क्वेअर पुट t इज इक्वल टू टॅन थिटा. मग काय येईल, y इज इक्वल टू सेक इनवर्स ऑफ अंडर रूट ऑफ 1 प्लस tan square theta is equal to sec square theta, y is equal to sec inverse of under root of sec square theta, sec get cancel, y is equal to sec inverse of sec theta. Hence sec inverse of sec theta means only y is equal to theta, but theta is equal to tan inverse of t, but y is equal to theta is equal to किती tan inverse of t. बघा थीटाची किती आहे, tan inverse of t. ओके, मग y is equal to tan inverse of t. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू थिटा, मग काय येईल dy अपॉन d थिटा, सॉरी dy अपॉन dt, dy अपॉन dt विथ रिस्पेक्ट टू t आहे ना पॅरामीटर. ओके, या पद्धतीने बघा t ना, मग विथ रिस्पेक्ट टू tच घ्यावा लागेल. dy अपॉन dt इज इक्वल टू 1 अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. आणि म्हणून बाय डेफिनेशन ऑफ पॅरामीटर dy अपॉन dx इज इक्वल टू dy अपॉन dt होल डिवाइडेड बाय dx अपॉन dt. मग dy अपॉन dt किती बरं, dy अपॉन dt आहे 1 अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. ओके, या पद्धतीने. नंतर कोण आहे परत 2 टाइम 1 अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर गेट कॅन्सल, ओनली रिमेनिंग 1 अपॉन 2 विच इज द रिक्वायर्ड रिझल्ट. मल्टिपल चॉईस क्वेश्चनसाठी हा प्रॉब्लेम खूप महत्त्वाचा आहे. ओके, नाव केअरफुली राईट डाऊन धिस. त्यानंतर तुम्हाला एक प्रॉब्लेम मी होमवर्कसाठी दिलेला आहे. एक्स इज इक्वल टू साइन थिटा आणि वाय इज इक्वल टू टॅन थिटा. ओके, मग या आधी एक्सरसाइज 1.4च्या आधी जे सॉल्ड एक्झाम्पल आहे पहिले 5 ते बेस्ट वे मेथड तुम्ही काय करा, आधी सॉल्व करा. आणि हे प्रॉब्लेम तुम्ही लेवल वाईज सॉल्व केले. हा लेवल वाईज झालेला आहे हा. ओके, पहिला क्वेश्चन अगदी लेवल वाईज होता आणि त्यामधले सॉल्ड एक्झाम्पल पहिले 5 हे लेवल म्हणजे लेवल फर्स्ट तुमची कंप्लीट होईल. तुम्हाला लेवल 2 साठी बरेचसे प्रॉब्लेम आता काय करायचे आहेत, सॉल्व करायचे. बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघितलं, पॅरामेट्रिक थेरम बघितला आणि त्या पॅरामेट्रिक थेरम नंतर एक्सरसाइज 1.4 मधला पहिला क्वेश्चन पूर्ण घेतला आणि त्यानंतर लेवल 2 साठी आपण पुढे जाताना तुम्ही काय करा की बुकमधले पहिले 5 सॉल्ड एक्झाम्पल व्यवस्थितपणे सॉल्व करून आणि हा एक 6 एक्झाम्पल तुम्ही होमवर्कसाठी काय करा, राईट डाऊन करा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत क्वेश्चन नंबर 2 लेवल 2. ओके, नाउ थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. ओके.